फिरण्याचा आपला तर विक्रमच होणार आहे काही दिवसांनी. फिरायला आपण जातो म्हणजे आपला मला काय म्हणायचं आहे, हां फिरणं हे जे आहे ना, हां हे मला माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. व्यसन लागलं पाहिजे रे माणसाला. व्यसन आहे मला हे. नाही व्हायला लागायला पाहिजे, व्यसन पाहिजे प्रत्येकाला. काही लोक कसं दारूचं नशेचं व्यसन म्हणजे दारूचं व्यसन, कोणाला काय का अंमली पदार्थाचं, कुठल्याला कशाचं व्यसन, तसं आपल्याला हे फिरायचं व्यसन आहे आणि ते लागलं पाहिजे. ते पाहिजे वयाची 50 ओलांडली ना की मग हे व्यसन लागलं पाहिजे माणसाला, ओके नाही. बाकी काय इतर व्यसनं तर काय असतातच, त्याचा काय हां इतर व्यसनं समजा असतात छोटी मोठी, तर ती हां त्या व्यसन म्हणजे हे याला व्यसन नाही म्हणायचं. व्यसन म्हटलं का त्याची व्यसन म्हणजे वाईट गोष्ट. हां व्याख्या बदलते. बरोबर, व्याख्या बदलते. सवय हां सवय म्हणू शकतो त्याला, सवय. सवय. हां नाही पण तसं अलंकारिक भाषा जरी समजा घेतली म्हणजे तर त्याच्यामध्ये व्यसन येऊ शकतं. ते हां व्यसन येऊ शकतं. हां व्यसन हां येऊ शकतो. पण ती भाषेत फक्त ज्याला भाषेचं ज्ञान आहे किंवा ज्याला भाषा समजते, ज्याला भाषा बोलायची हां असं याचा अर्थ हं. त्याच्या मनाप्रमाणेच घेणार. बरोबर हां ज्याचं म्हणजे जेवढी समज आहे तेवढी. काय म्हणतात ना, एखादा काय करतो तो अकलेचे तारे तोडणार असेल ना, तर तो काय करतो, ते व्यसन म्हटलं की त्याचं व्यसन मात्र वेगळं होतं. आणि आपलं हे व्यसन म्हणजे आपण चांगल्या गोष्टीचं म्हणायचं, वाईट नाही. आता व्यसन म्हणलं ही अशी एक हे आपण व्यसन लावून घेतलेलं आहे का येणाऱ्या आपल्या काळामध्ये कधीही आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. ही आपण आपली नाही. आजकाल तर कसं आहे माहिती आहे का, आपलं खाणं पिणं हे ज्या काही गोष्टी आहेत ना, हे कसं गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या वाद झाल्या आहेत. आणि हायब्रिडायझेशन म्हणतो ना आपण, जे हायब्रिड झालं आहे, प्रत्येक गोष्ट हायब्रिड झालेली. हायब्रिड म्हणजे हाय म्हणजे काय, तर आता उंचच म्हणायचं. त्याचे ज्यांनी स्पीड पकडलेलं आहे. कुठलीही समजा आता ही पिकं वगैरे पूर्वी म्हणजे पीक वगैरे म्हणा हे घेतली जायची, ही ज्वारीची. आता ही ज्वारी वगैरे आता ही बघा, हे समोर हे आता हे समोर जे ज्वारीचं पीक दिसतंय ना, हे पीक होतं पूर्वी. ज्वारीचं पीक आहे ना, हे फक्त म्हणजे रब्बीचा जो हंगाम होता ह्याच्यामध्ये काय व्हायचं की हे फक्त पावसा म्हणजे अगदी नेचर होतं ह्याच्यावर. हां निसर्गावर अवलंबून होतं. आता ही निसर्ग आहे, पण निसर्गावर काय केलं, ह्याला आपण अतिक्रमण केलं. एक्स्ट्रा त्याला पाणी देऊन खूप सारं वाढ पाण्याची वाढ, आणखी एक्स्ट्रा रासायनिक खत पाणी, केमिकल्स सगळ्यात जास्त म्हणजे हे फर्टिलायझेशन. आता हे कणीस बघा ना किती म्हणजे हां याची उंची वाढली नाही, पण याचा कणीस मोठं झालेलं आहे. आता ही कणीस केवढं आहे पहा, हे किती मस्त दिसते की छान की आहे कणीस हे. पण हे अजून समजा ज्यावेळेस आता हे पावगोंडा अवस्थेत समजा तारुण्यात म्हणायचं एकदम, आणि पूर्ण जेव्हा त्याची हा नाही बाल्य अवस्थेतून वर आले थोडंसं. पण समजा जेव्हा पूर्ण भरेल हे त्यावेळेस याचा आकारही मोठा असेल, सगळ्या गोष्टी मोठ्या असतील आणि त्याचे दाणे वगैरे भरपूर असतात. पूर्वी छोटे बारीक दाण्याची कणसं असायची अशी, आणि कसदार असायची ज्वारी हे असायची ना, कसदार असायची अगदी. आताची कसं होतं, आता ज्वारीचं म्हणतात, ज्वारी चव नाही लागत आपले म्हणजे बनवले ह्या ज्वारी. पाकळ्या सुद्धा जास्त अतिक्रमण करण्याचं प्रमाण कमी झालं का, कारण याच्यामध्ये औषध असलेली औषधांची मात्रा अधिक, केमिकल्स. आता हा बघा ना, वातावरणामध्ये गहू सुद्धा बघा ना, गहू किती छान आहे तसा. पण आता ह्या गावाला सुद्धा काय म्हणतात ना, औषधाच्या फवारण्या. आता ही औषधाच्या फवारण्या, केमिकल्स येणार ह्याच्यावर प्रचंड. म्हणजे कुठलं एक पीक एका पिकासाठी काय व्हायचं पूर्वी, कुठले औषधं वगैरे लागायचे नाही. आणि पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर उरलेलं जे राहायचं तर ते समजा हे राहायचं. आता हे गवतसुद्धा इथं काय ठेवलं, इथं सगळं औषध मारून टाकलेच. हे पलीकडे हिरवं दिसतंय, पण अलीकडं गवत म्हणजे केमिकलचं म्हणजे एवढा हायब्रिडचा मारा आहे जबरदस्त. अशा सवयी म्हणजे आपण म्हणतो. आता तसंच ते एक मुलांची मानसिकता आपण जे म्हणतो ना बदलती, किंवा हायब्रिडायझेशन झाले ना ते. आणि मुलं बघा, मुलं म्हणा मुली म्हणा, लवकर वयात येण्याचं कारण पण काय आहे, खूप सारं त्यांची मानसिकता बदललेली आहे. त्यांची मानसिकता म्हणजे आता हे मोबाईल म्हणा, टी व्ही म्हणा, ह्याच्यामुळं काय होतं मानसिकता. आता हे मानसिकतेबद्दल तू काय सांगू शकतो, सांग ना बरं. आताच्या मुलांची मानसिकता अशी आहे का, पूर्वी एखादा प्रौढ व्यक्ती ज्यावेळेस त्याचं वय 40-45
असं असायचं. त्या वयोगटाचे जे विचार असेल तसे विचार आत्ताच्या मुलांचे आहेत. हां 40-45 हो, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपणही त्यांच्याप्रमाणेच करावं, हं. त्यांच्याप्रमाणे राहावं, त्यांच्याप्रमाणे विचार करावा, सर्व काही कृती त्यांच्याप्रमाणेच. परंतु पण हे हे विसरत चाललेले आहेत. नाही 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 हे व्हायचं कारण याच्या पाठीमागं काय टी व्ही मोबाईल ही आधुनिकीकरण आहे ना याच्यामध्ये आत्ताचं किती मॉडर्न युग, हां मॉडर्न हां मॉडर्न सायन्स आता सर्व खूप पुढं काही आलं गोष्टी आहे. पूर्वी आत्ताच्या लहान मुलाला जे 5-6 वर्षाच्या मुलाला जे ज्ञान मिळतंय नॉलेज ते हां पूर्वीचं वय वर्ष 20-25 वर्ष असलेल्या व्यक्तीलाही मिळत नसतं. आता युग फार झपाट्याने बदलत वास्ट चाललंय. वास्ट माहिती वास्ट फार आता झपाट्याने छोटे मुलं बदलत आहे. नाही एक अगदी छोटासा सांगायचं झालं ना एक छोटं बाळ बघ बाळ एक साधारण 3 महिन्याचं बाळ आहे ना काय करतं माहिती आहे का आपल्याला रिस्पॉन्स देतं जबरदस्त म्हणजे म्हणजे आईला म्हणा वडिलांना किंवा 5 किंवा 6 महिन्याचं सुद्धा बाळ आहे ना इतकं जबरदस्त रिस्पॉन्स देतं की 6 महिन्यामध्ये ना ते पूर्ण घरातल्या माणसांना ओळखतं अगदी म्हणजे अगदी घरातल्या माणसाला आणि बाहेरचं जर कोणी आलं ना वगैरे की त्याचा चेहरा पाहण्यासारखाच असला ते रडतं, पण ज्यावेळेस रडून प्रतिक्रिया देतं. ज्यावेळेस समजा घरातलं कोणी पाहिलं की त्याचा चेहरा एकदम कसा हसरा असतो असा हां एकदम स्माईल म्हणजे त्याचं स्माईल अगदी पाहण्यासारखं असतो त्यांची पण नवीन माणसाने समजा त्याला हात वगैरे लावला की त्याच्या चेहऱ्यावरच्या मग त्या आठ्या ते पाहायचं म्हणजे त्याची काय म्हणतात ना तो स्पर्श- त्याच्या आवाज हां आणि त्याला स्पर्शातून लगेच त्याला स्पर्श ज्ञान मिळतं. हा अरे हा जबरदस्त आतुरीची जबरदस्त त्याला स्पर्श आहे. स्पर्श फार कळतो जबरदस्त म्हणजे असा म्हणजे किती आपण म्हणजे आता ही लाईफ म्हणजे लाईफच म्हणायचं त्याला आताचं जे लाईफ ज्ञान आहे, आताची जे माहिती आपल्यापर्यंत येते, आपल्याला वयाच्या हो 45 आता ही ती माहिती आली. छोटे मुलं आहेत हीच बघा माहिती हे मुलांचं वय काय असेल 8, 10, 12, 15 होय? वर्षाच्या मुलांना मिळते. हे मुलांचं वय काय असेल तरी यांचं वय याचं असेल 12, हां मागचे असेल 11. छोटा आणि हे बाईक चालवतात गाडी बाईक किती चालवतात. यांना 100 हे सीसीची ज्ञान बाईक कुठून आलं? हे नॉलेज आताच्या आधुनिक हे हां म्हणजे त्याचाच परिणाम आहे. त्याचा किती वास्ट आहे म्हणजे हे आपल्याला बाईक पाहायला म्हणजे चालवायला मला ह्या मिळायची वयामध्ये गाडी कशाला म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे त्यावेळेस मी आणि वयाच्या 21व्या वर्षी नियमानुसार काय आहे 18च्या पुढं समजा हे करतात पण आता हे 18 म्हणजे 10 ते 12 वर्षांची मुलं आणि किती फास्ट गाडी चालवतात आणि ते महत्त्वाचं म्हणजे त्यातल्या त्यात पण ती सराईत चालवतात म्हणजे अगदी एक्सपर्ट अशी तशी नाही एक्सपर्ट गाडी चालवतात मुलं हां ते पण कसं असतं काही त्यांच्याकडून चुका घडतातच मुलांकडून काही ना काही चुका घडतातच किती फास्ट म्हणतो आपण ते मग गाडी चांगली चालवतात बरोबर आहे पण ते चुका ह्या करतातच कारण त्या अवस्थेत ते काय असतात ते एक वेगळं त्यांना जुनून असतो ना त्यांच्यामध्ये असं हां आता हे बघ आता ही बाल्य अवस्था आहे ना अजून एक आपल्याला छोटी पाहायला भेटणार आहे याच्यातले गुण बघा त्याच्यातले गुण आता ते सुप्त गुण आहेत त्याच्यातले बरं का त्याला ते कुठलं सांगायची गरज नाही आहे आता तो रस्त्याने बघा तो चाललाय छोटा मुलगा आहे मला वाटतं मला वाटतं हाच भेटला होता आपल्याला दिवशी नाही हा नाही हा रे असेल, right. हेच दोघं होते ना छोटे हां आता तो काय करतोय हा झाडून घेते. हां तो पण हे कसा शिकला हा हो ह्यानं पाहिलं कुठे हे काय हा अनुकरण करतोय हा पण रस्ता झाडतोय छोटासा हो हां ते छान झाडून काढले ते 10 वर्षाने हे फार स्मार्ट होणार. स्मार्ट म्हणजे किती स्मार्ट म्हणजे हे होतं वेगळा म्हणजे बालपण वगैरे कसं आहे त्यांचं बालपण आणि यांच्यामध्ये खेळण्यात आणि बालपण आजकाल काय झालं हरवलं गेलं खरं सांगायचं म्हणजे मुलांचं आहे ना बालपणच हरवलं आहे मुलं मामाचा गाव हरवला. मामाचा गाव हरवला. मामाचं गाव हरवलं खरंच मामाचं गावच राहिलं नाही खरं कारण कोणी जातच नाही. नाही मामा ही बोल मोठा ते हे. कारण ती मामीच त्याला सुधरून देत नाही. बरोबर आहे मामाचं गाव हरवलं मामी सुद्धा देत नाही मामाला ना अरे 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 हे काय प्रचंड धूळ आहे सारे म्हणजे मामाचं गाव खरंच मामाचं गावच असायचं पण हा वर्तमानपत्राचा लेख आहे हा 1.5 वर्षापूर्वी मी वाचला होता. हा कुठं मामाचा गाव हरवला. कारण मुलं आज स्वतः त्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, टीव्ही मध्ये, नेटमध्ये, इंटरनेटमध्ये व्यस्त आहेत. सुरपारंब्या, पकडापकडी, धावपळ. अरे ते तर मला वाटतं माहिती पण नाही पोरांना मैदानावरले खेळ बंद झाले. मैदानी खेळ बरोबर बरेचसे 90% जवळजवळ एक चित्र असं पाहिलं होतं मी का एक आई एका मुलाला घराच्या बाहेर ढकलते होते हा खेळायला त्याच्या हातामध्ये मोबाईल. हा ती काय सांगत होते का तू बाहेर जा हा आणि तो मुलगा आतमध्ये यायचा असा प्रयत्न करतो. म्हणजे हा घर ते मुलं सोडत नाही, हो एखाद्या खोलीमध्ये बंदिस्त करून घेतात. विश्व त्यांचं विश्व हरवलंय. विश्व स्वतःचं विश्व त्यांनी निर्माण केलंय. हा विश्व मोबाईल हे त्यांचं विश्व. बरोबर म्हणजे विश्व निर्माण करायला पण त्याला कारणीभूत आपण पण आहेत ना 90% की नाही 10% आपण
म्हणू शकतो समजा. पण कारण मोठ्यांचीच गरज बनलेली आहे मोबाईल. कारण नाही त्याचा परिणाम गरज म्हणजे काय करतो आपणच मुलांच्या समोर मोबाईल घेऊन बसतो बरोबर. हो आधी और आता जो घेतलेला मोबाईल जर आपणच घेऊन बसलो मुलांना तर काय सांगणार आपण तसं काय सांगू शकतो आपण त्यांना. पुस्तक वाचन करत बसता मुलं पुस्तक वाचन करणार आहे. बरोबर. हॅलो ए पीपी मी नाही का 20 ते 25 मिनिटात तिथे येईल शाळेत बरोबर. आता आपला बराचसा राऊंड झाला आहे आता ना. 1.5 किलोमीटर आलो का असं ना आपण. माझं लक्षात आलं काय झालं, इकडे मी फिरायला आलतो ना, मला यायला विषयांतर आहे ना आपलं विषयांतर होतंय बघा थोडंसं काय हरकत नाही. पण येतो मी इथून असं येणार आहे. पौगंड अवस्था म्हणजे मुलांच्या पौगंड अवस्थेमध्ये ना मुलांना काहीतरी संस्कार व्हायला पाहिजे तसे पाहिलेत. आणि हे संस्कार खूप गरजेचे आहे. आजच्या भारतीय संस्कृतीवर तर खूप मोठं अतिक्रमण आहे. सध्या ते जिहादचा प्रकार तर भयानक चालला आहे. हां होय जिहाद. हे हा. 3-4 वर्षापूर्वीच होतं हां जिहाद. नाही लय मतलब जिहाद लय भयानक चाललं आहे. पण मुले आता एक नगरमध्ये एक त्या शाळेचं प्रकरण पकडलं बघा. ते एक त्या मुस्लिम ही लेडी होती ना ती मुलींना वगैरे हे करायची. तो बरोबर आता एक मला वाटतं बीडमधलं एक प्रकरण आहे. एक मुलगा आणि हॉस्टेलमधल्या मुली 4-5 मुलींना वगैरे तो मुस्लिम मुलगा म्हणजे हे करून हे करत होता असं त्यांना घेऊन फिरत होता वगैरे. आता काही मुलांनी पाहिले वगैरे त्याला अडवलं वगैरे विचारलं कोण काय कसं. पण ते मुलींनासुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या ह्याच्याबरोबर करतो आहे काय करतो आहे कोणाबरोबर जातो आहे काय करतो ह्या पोरींनासुद्धा हे अक्कल नाही तेवढ्या गोष्टीची. पण म्हणजे त्यांची काय म्हणतात ना ते एक भ्रमित अवस्था करून ठेवलेली भ्रमित. म्हणजे असं काहीतरी वेगळं दाखवायचं वेगळे स्वप्न दाखवायचे काहीतरी कुठंतरी करायचे आणि मग ती स्वप्न काय होतात अशी वेगळ्या ह्याच्यात विश्वात नेतात त्यांना असं. त्या विश्वातून बाहेर काढायला म्हणजे ना याचा अर्थ काय होतं आपले संस्कार कमी पडतात कसं होतं. हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे संस्कार आहेत ना तेवढे कुठंच संस्कार नाहीत एवढे. हां प्रत्येक गोष्टीला काय आणि आपल्याकडे काय माहिती आहे का मर्यादा घातलेल्या आहे प्रत्येक गोष्टीला. कोणत्याही गोष्टी असू दे कारण त्यांना माहिती मर्यादेच्या बाहेर गेलं ना कोणतं लिमिट तुटलं की त्याचं संपतं. लिमिट तुटलं याचा अर्थ काय होतो आपण ते नाही म्हणतात ना मुलांना नाही आपण म्हणतो का गाडीला एका मुलाने काय प्रश्न केला होता. म्हणजे एक त्याचे बाबा म्हणजे मुलगा गाडी चोरत चालवत होता खूप सारा. आणि मग त्याच्या बाबांनी त्याला विचारलं अरे बाळा म्हणे तू म्हणे गाडीला ब्रेक असतात तुला माहिती आहेत का. तो म्हटला हो असतात ना. म्हणजे कशासाठी असतात ते ब्रेक वगैरे. तर त्या मुलाने उत्तर काय दिलं होतं म्हटला वेग कमी करायसाठी म्हणलं वेग कमी करायसाठी वगैरे. ते बाबांनी त्याला उत्तर काय दिलं बाळा वेग कमी करायसाठी नाही. उत्तर ते नाही म्हणतो नाही तू वेगानं पुढं जावा पण त्या वेगाला तुला त्या कंट्रोल करता यावं ना त्याच्यासाठी हे ब्रेक असतात म्हणजे हे ब्रेक का असतात. हां तुझ्यामध्ये म्हणजे एक कॉन्फिडन्स असं तयार झाला पाहिजे की मी वेगानं गाडी चालू शकतो आणि तुझ्यात कॉन्फिडन्स असं पाहिजे की वेगानं गाडी चालवल्यानंतर तुला माहिती असतं की किती वेगात जरी समजा चालवलं वगैरे तर मला कुठं थांबायचं ना मी थांबू शकतो कारण मला माहिती आहे माझ्याकडे ब्रेक आहेत. आणि हे ब्रेक कशासाठी असतात त्याच्यासाठीच असतात म्हणजे ब्रेक. आणि हे जर ब्रेक आपल्याला जर आपल्या मनाला समजा आपल्या ब्रेक असेल वगैरे तर आपण असं काय म्हणतात ना वेगळ्या हरकती काही करत नाही वगैरे असं येतं. आणि मुलांना आहे ना काही मुलांना फक्त ते थोड्या मुलांना कळतं आणि तीच मुलं संस्कारी घडतात ना. काही मुलं वाया जाण्याचं कारण पण तेच काही म्हणजे